Hello students, welcome to this new lecture. In the last lecture, we seen the derivation of Lagrange's interpolation formulae. Before that, we seen the derivation of Newton's forward difference interpolation formula and Newton's backward difference interpolation formula. Now we are moving towards the last article of this topic, interpolation, that is the divided difference. In this lecture, we have to see the definition of divided difference. Similarly, we have to see how to compute or how to prepare the divided difference table. ओके, म्हणजे पाठीमागच्या लेक्चर मध्ये आपण लॅग्रांजेस इंटरपोलेशन फॉर्म्युलाचं प्रूफ पाहिलं होतं. त्याच्या अगोदरच्या लेक्चर मध्ये आपण न्यूटन्स फॉरवर्ड डिफरन्स इंटरपोलेशन फॉर्म्युला आणि न्यूटन्स बॅकवर्ड डिफरन्स इंटरपोलेशन फॉर्म्युलाचे प्रूफ पाहिले होते. आता आपण ऑलमोस्ट इंटरपोलेशन या टॉपिकच्या शेवटच्या पॉइंट कडे जात आहोत. आजच्या लेक्चर मध्ये वी हॅव टू सी डेफिनेशन ऑफ डिवाइडेड डिफरन्स. डिवाइडेड डिफरन्स म्हणजे काय, ही एक नवीन कन्सेप्ट आपण शिकणार आहोत. आणि त्याच्यानंतर जसं आपण फॉरवर्ड डिफरन्स टेबल तयार केला, जसं आपण बॅकवर्ड डिफरन्स टेबल तयार केला, तसाच या लेक्चर मध्ये आपण डिवाइडेड डिफरन्स टेबल कसा तयार करायचा ते पाहणार आहोत. ओके, सो लेट अस सी डेफिनेशन ऑफ डिवाइडेड डिफरन्स. डिवाइडेड डिफरन्स डेफिनेशन, जसं आपण ऑलरेडी पहिल्यांदा फॉरवर्ड डिफरन्स ऑपरेटर डेल्टा, त्याच्यानंतर बॅकवर्ड डिफरन्स ऑपरेटर डेल डिफाइन केला, तसं आता आपल्याला एक नवीन डिफरन्स ऑपरेटर किंवा नवीन डिफरन्स शिकायचा आहे, दॅट इज द डिवाइडेड डिफरन्स. ओके, डिवाइड डिफरन्स म्हणजे काय, डेफिनेशन बघूयात. लेट एक्स नॉट एफ ऑफ एक्स नॉट, लेट एक्स नॉट x1 x2 up to so on xn be n+1 arguments which may be equally spaced or not. Okay, that is the change. आपण जेव्हा फॉरवर्ड डिफरन्स ऑपरेटर डेल्टा आणि बॅकवर्ड डिफरन्स ऑपरेटर डेल, त्याच्यानंतर शिफ्ट ऑपरेटर ई आणि इनव्हर्स शिफ्ट ऑपरेटर e⁻⁻1 डिफाइन केले होते, त्यावेळेस आपल्याला जो काही डेटा होता तो डेटा हा इक्वली स्पेस्ड असणंच गरजेचं होतं. जर दिलेला डेटा हा इक्वली स्पेस्ड नसेल तर आपण कोणताही डिफरन्स म्हणजे फॉरवर्ड डिफरन्स ऑपरेटर डेल्टा किंवा बॅकवर्ड डिफरन्स ऑपरेटर डेल किंवा शिफ्ट ऑपरेटर ई आणि इनव्हर्स शिफ्ट ऑपरेटर e⁻⁻1 डिफाइन करू शकत नव्हतो. ओके, नाउ डिवाइडेड डिफरन्स मध्ये काय आहे, तर x0 x1 up to so on xn be n+1 arguments which may be equally spaced or not. म्हणजेच डिवाइडेड डिफरन्स हा इक्वली स्पेस्ड आर्ग्युमेंट साठी सुद्धा डिफाइन करता येतो आणि नॉट इक्वली स्पेस्ड आर्ग्युमेंट साठी सुद्धा डिफाइन केला जातो. ओके, दॅट इज द चेंज. ओके, म्हणजे न्यूटन्स डिवाइडेड डिफरन्स टेबल आपल्या नंतर तयार करायचा आहे. डिवाइडेड डिफरन्स तयार करण्यासाठी किंवा डिवाइडेड डिफरन्स डिफाइन करण्यासाठी जो काही डेटा आहे तो इक्वली स्पेस्ड पण चालेल किंवा इक्वली स्पेस्ड नसेल तरी सुद्धा चालू शकतो. ठीक आहे, देयरफॉर लेट x0 x1 up to so on xn be n+1 arguments which may be equally spaced or not. त्याच्यानंतर नेक्स्ट वन, त्यांच्या एंट्रीज घेतल्यात. लेट f of x0 f of x1 f of x2 up to so on f of xn be the corresponding entries. ओके, त्यांच्या एंट्रीज दिलेल्या आहेत. नाउ the first order divided difference of f of x for the arguments x0 and x1 is denoted by the symbol in the square bracket x0 comma x1, or this can be also defined as f of x0 comma x1. ओके, म्हणजे डिवाइडेड डिफरन्स डिनोट करण्यासाठी सिम्बॉल काय आहे, चौकोनी ब्रॅकेट मध्ये x0 comma x1. ठीक आहे, चौकोनी ब्रॅकेट मध्ये x0 comma x1 म्हणजे लिहिताना आपण चौकोनी ब्रॅकेट मध्ये x0 comma x1 असं लिहिणार, मात्र वाचताना आपण कसं वाचणार, द डिवाइडेड डिफरन्स ऑफ द आर्ग्युमेंट्स x0 अँड x1, किंवा तोच आपण डिनोट करण्यासाठी f of x0 comma x1 हा सुद्धा सिम्बॉल वापरू शकतो. किंवा काही पुस्तकामध्ये हा सिम्बॉल असाही वापरलेला आहे, दॅट इज दिस डेल्टा. हा डेल्टा काढून असं एक लाईन आहे, दॅट इज डेल्टा ऑफ f of x0. ओके, दॅट इज डिवाइडेड डिफरन्स ऑफ द आर्ग्युमेंट f of x0 असं सुद्धा डिनोट केलेला आहे. ओके, तिन्हीचा अर्थ सेमच आहे. एक तर चौकोनी ब्रॅकेट मध्ये x0 comma x1 किंवा f of ब्रॅकेट मध्ये x0 comma x1 किंवा हा सिम्बॉल डेल्टा, दिस सिम्बॉल युज्ड फॉर डिवाइडेड डिफरन्स ऑफ f of x0 करस्पॉन्डिंग टू द आर्ग्युमेंट x1. ओके, असाही दाखवता येतो, मात्र जनरली आपण सिम्बॉल चौकोनी ब्रॅकेट मध्ये x0 comma x1 किंवा f of x0 comma x1 हा सिम्बॉल वापरणार आहोत. ओके, हा त्याचा सिम्बॉल झाला. डेफिनेशन काय बघूयात, अँड विच इज डिफाइंड ॲज फॉलोज. डेफिनेशन काय, चौकोनी ब्रॅकेट मध्ये x0 comma x1 और f of x0 comma x1 म्हणजेच divided difference of the arguments x0 and x1 is given by
f of x1 minus f of x naught divided by x1 minus x naught. Okay, that is the definition of a divided difference. Definition काय? First order divided difference of the arguments x naught and x1. Symbol चौकोनी ब्रॅकेट मध्ये x naught, x1 or f of x naught, x1. Definition काय? That is equal to f of x1 minus f of x naught divided by x1 minus x naught. Okay, that is the definition of divided difference. लक्षात येते? आतापर्यंत आपण न्यूटन्स फॉरवर्ड डिफरन्स किंवा फॉरवर्ड डिफरन्स टेबल डेल्टा डिफाइन केलाय, बॅकवर्ड डिफरन्स डेल डिफाइन केलाय. त्याच्यामध्ये डेफिनेशन कशा होत्या? फॉरवर्ड डिफरन्स ऑपरेटर डेल्टा एफ ऑफ एक्स इज इक्वल टू डेफिनेशन काय होती? पुढची टर्म एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस ती टर्म म्हणजेच एफ ऑफ एक्स अशी डेफिनेशन होती. सिमिलरली आपण डेल एफ ऑफ एक्स डिफाइन केला होता पहा. बॅकवर्ड डिफरन्स ऑफ एफ ऑफ एक्स इज इक्वल टू व्हॉट इज डेफिनेशन? ती टर्म दॅट इज एफ ऑफ एक्स मायनस तिच्या पाठीमागची टर्म दॅट इज एफ ऑफ एक्स मायनस एच. या डेफिनेशन्स आपण डिफाइन केल्या होत्या. व्हॉट इज ऑब्झर्वेशन? जेव्हा आपण फॉरवर्ड डिफरन्स ऑपरेटर डेल्टा किंवा बॅकवर्ड डिफरन्स ऑपरेटर डेल चे डेफिनेशन तयार करत होतो तेव्हा फक्त आपल्या कॅल्क्युलेशन मध्ये किंवा डेफिनेशन मध्ये एंट्रीजचा सहभाग होता. एंट्रीज एफ ऑफ एक्स प्लस एच एफ ऑफ एक्स या काय आहेत? एंट्रीज आहेत. म्हणजे कुठेही आर्ग्युमेंटचा समावेश नव्हता डेफिनेशन मध्ये. ओके, डिवाइडेड डिफरन्स मध्ये काय आहे? एंट्रीजचा पण समावेश आहे आणि आर्ग्युमेंटचा सुद्धा समावेश आहे. दॅट इज द चेंज टू बी नोटिस्ड. ओके, व्हॉट इज द चेंज? तिकडे फक्त एंट्रीजच्या कन्सल्टिंग आपण डिवाइडेड डिफरन्स बघत होतो. इथे काय? डिवाइडेड डिफरन्स एंट्रीजच्या कन्सल्टिंग फॉरवर्ड डिफरन्स आणि बॅकवर्ड डिफरन्स होते. इथे मात्र काय आहे? जेव्हा आपण डिवाइडेड डिफरन्स डिफाइन करतोय तेव्हा आर्ग्युमेंट सुद्धा आपल्या कॅल्क्युलेशन मध्ये भाग घेतात आणि एंट्रीज सुद्धा आपल्या कॅल्क्युलेशन मध्ये भाग घेतात. डेफिनेशन काय आहे? एफ ऑफ x1 minus f of x naught divided by x1 minus x naught. This is nothing but the first order divided difference of the arguments x naught and x1. Getting this? Okay. Similarly, the other differences. Okay. Definition लक्षात येते. Similarly, the other divided differences for the arguments x1, x2, x3 up to so on xn can be defined or can be calculated as follows. कसे define केलेत बघूयात. Okay. x1 comma x2 means what? The first order divided difference of the arguments x1 comma x2, or that is also denoted by the symbol f of bracket मध्ये x1 comma x2. Definition काय आहे? is equal to f of x2 minus f of x1. Okay, f of x2 minus f of x1 divided by x2 minus x1. म्हणजेच वर एंट्रीजची सबस्ट्रॅक्शन आहे डिवाइडेड बाय डिनॉमिनेटरला आर्ग्युमेंटची सबस्ट्रॅक्शन आहे. ठीक आहे, म्हणजे आर्ग्युमेंट्स आणि एंट्रीज दोन्हीही या कॅल्क्युलेशन मध्ये भाग घेतात. दॅट इज एफ ऑफ x2 मायनस एफ ऑफ x1 डिवाइडेड बाय x2 मायनस x1. गेट दिस? सिमिलरली द डिवाइडेड डिफरन्स ऑफ द आर्ग्युमेंट्स x2 and x3 सिम्बॉल राउंड स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये x2, x3 or f of x2, x3. Definition that is equal to f of x3 divided by f of x2 divided by f of x3 minus f of x2 divided by x3 minus x2. Getting this? म्हणजे f of x3 ही एंट्री आहे मायनस f of x2 ही सुद्धा एंट्री आहे डिवाइड बाय x3 minus x2 हे काय आहेत? येस, आर्ग्युमेंट्स आहेत. म्हणजे एंट्रीज आणि आर्ग्युमेंट्स दोन्ही कॅल्क्युलेशन मध्ये भाग घेतात. सिमिलरली अँड सो ऑन. लास्ट डिफरन्स दॅट इज the first order divided difference of the arguments xn minus 1 comma xn, that is equal to f of xn minus 1 comma xn, that is given by f of xn minus f of xn minus 1 divided by xn minus xn minus 1. ठीक आहे, म्हणजेच f of xn minus f of xn minus 1 divided by arguments xn minus 1. Getting this? Okay, that is the simple definition of a divided difference. Getting this? Very simple. म्हणजे डिवाइडेड डिफरन्स साठी काय करतोय? न्यूमरेटरला एंट्रीजची सबस्ट्रॅक्शन आहे डिवाइडेड बाय डिनॉमिनेटरला आर्ग्युमेंट्सची सबस्ट्रॅक्शन आहे. Getting this? Therefore, now here we have to see one note. What is that note? Divided difference is a commutative. Divided difference हा कम्युटेटिव्ह आहे. मीन्स व्हॉट? क्रमनिरपेक्ष आहे. मीन्स व्हॉट? क्रमाला प्राधान्य नाही. म्हणजे पहिला आर्ग्युमेंट तुम्ही कोणतं लिहिता, दुसरा आर्ग्युमेंट तुम्ही कोणतं लिहिता, त्या क्रमाला प्राधान्य नाही. आयदर इट इज x0, x1 or it is x1, x0. दोन्हीचा मीनिंग हा
सेमच असेल. गेटिंग दिस? तेच आपण इथे लिहितोय. दॅट इज फर्स्ट ऑर्डर डिवाइडेड डिफरन्स ऑफ आर्ग्युमेंट्स x0, x1 that is equal to फर्स्ट ऑर्डर डिवाइडेड डिफरन्स ऑफ द आर्ग्युमेंट x1, x0. म्हणजेच हे चौकोनी ब्रॅकेटमध्ये x0, x1 असं लिहा किंवा चौकोनी ब्रॅकेटमध्ये x1, x0 असं लिहा. म्हणजे क्रमाला महत्व नाहीये. यू कॅन शफल दी ऑर्डर ऑफ द आर्ग्युमेंट्स. आर्ग्युमेंटची ऑर्डर तुम्ही बदलू शकता. और तेच आपण वेगळ्या सिंबल मध्ये लिहूया. दॅट इज f of x0, x1 that is first order divided difference of the arguments x0, x1 is equal to f of x1, x0. म्हणजेच first order divided difference of the argument x1 and x0. And this that is the simple definition of a first order divided difference. Now जसं आपण तिकडे सेकंड ऑर्डर फॉरवर्ड डिफरन्स पाहिला, सेकंड ऑर्डर बॅकवर्ड डिफरन्स पाहिला, तसाच नाउ हियर वी हॅव टू सी सेकंड ऑर्डर डिवाइडेड डिफरन्स. ओके, आता इथं आपण सेकंड ऑर्डर डिवाइडेड डिफरन्स कसा डिफाइन करायचं ते बघूया. नो डाऊट तिकडे पण आपण पाहिलं होतं बघा, डेफिनेशन ऑफ फॉरवर्ड डिफरन्स ऑपरेटर डेल्टा. त्याच्यानंतर आपण सेकंड ऑर्डर फॉरवर्ड डिफरन्स ऑपरेटर दॅट इज डेल्टा स्क्वेअर एफ ऑफ एक्स ची डेफिनेशन केली होती. तिथे आपण सिम्प्लिफाय केलं होतं आणि डेल्टा स्क्वेअर एफ ऑफ एक्स ची किंमत काढली होती. त्याच्यानंतर आपण जेव्हा एक्झाम्पल सोडवत होतो तेव्हा आपण फॉरवर्ड डिफरन्स टेबल तयार केला आहे. सिमिलरली बॅकवर्ड डिफरन्स टेबल तयार केलेला आहे. तेव्हा आपण डेल्टा स्क्वेअर एफ ऑफ एक्स डेल्टा रेस टू 3 एफ ऑफ एक्सच्या किमती काढलेल्या आहेत. त्या किमती जेव्हा आपण काढत होतो तेव्हा आपण डेफिनेटली डेफिनेशनचा उपयोग केलेला नव्हता. आपण टेबलनुसार डायरेक्ट फटाफट किमती काढत होतो. ठीक आहे, तसंच इथे डिवाइडेड डिफरन्स सेकंड ऑर्डर डिवाइडेड डिफरन्स डिफाइन करत असताना आपण जी डेफिनेशन बघणार आहे त्या डेफिनेशन पेक्षा जेव्हा आपण ऍक्च्युअल डिवाइडेड डिफरन्स टेबल तयार करणार आहोत त्यावेळेस ती प्रोसिजर अतिशय सोपी आहे. ठीक आहे, ती प्रोसिजर काय आहे ते आपण डिवाइडेड डिफरन्स टेबल जेव्हा तयार करायचं आहे तेव्हा बघूयात. ओके, नाउ हियर वी हॅव टू सी द थेरॉटिकल डेफिनेशन ऑफ अ सेकंड ऑर्डर डिवाइडेड डिफरन्स. काय बघूयात? द सेकंड ऑर्डर डिवाइडेड डिफरन्स ऑफ एफ ऑफ एक्स फॉर द आर्ग्युमेंट्स x0, x1 and x2 is denoted by the symbol in the square bracket x0, x1, x2 or that is also denoted by the symbol f of x0, x1, x2. ओके, म्हणजे लिहिताना फक्त आपण काय करणार, चौकोनी ब्रॅकेट मध्ये x0, x1, x2 असं लिहिणार. मात्र वाचताना ते आपण कसं वाचणार? द सेकंड ऑर्डर डिवाइडेड डिफरन्स ऑफ द आर्ग्युमेंट्स x0, x1 and x2. Getting this? And which is defined as follows. Okay, definition कशी केली बघा. Which is defined as follows. Okay, what is definition? f of x0, x1, x2 म्हणजेच सेकंड ऑर्डर डिवाइडेड डिफरन्स ऑफ द आर्ग्युमेंट्स x0, x1, x2 or that is also denoted by the symbol f of ब्रॅकेट मध्ये x0, x1, x2 that is equal to what is definition? The first order divided difference of the arguments x2, x1 minus the first order divided difference of the argument x1, x0 divided by x2 minus x0. म्हणजेच in terms of symbols f of bracket मध्ये x2, x1 minus f of in bracket x1, x0 divided by x2 minus x0. ओके, लक्षात येतंय? म्हणजेच आपला जेव्हा आपण टेबल तयार करणार आहोत त्यावेळेस फर्स्ट ऑर्डर डिवाइडेड डिफरन्स आपल्याकडे तयार असेल. फर्स्ट ऑर्डर डिवाइडेड डिफरन्सचा कॉलम आपल्याकडे तयार असेल. त्याच्यानंतर पुढचा कॉलम आपला सेकंड ऑर्डर डिवाइडेड डिफरन्सचा असेल. तो कसा काढायचा तर डेफिनेटली त्या एक्झाम्पल वेळेस आपण बघूयात. आता इथे थेरॉटिकल डेफिनेशन आपण बघतोय सेकंड ऑर्डर डिवाइडेड डिफरन्सची. ती काय आहे? फर्स्ट ऑर्डर डिवाइडेड डिफरन्स ऑफ द आर्ग्युमेंट्स x2, x1 मायनस फर्स्ट ऑर्डर डिवाइडेड डिफरन्स ऑफ द आर्ग्युमेंट्स x1, x0 डिवाइडेड बाय x2 minus x0. ओके, फोकस ऑन द डिनॉमिनेटर. x2 minus x0 म्हणजे काय? x2 हे आर्ग्युमेंट मायनस x0 हे आर्ग्युमेंट म्हणजेच x1 हे एक आर्ग्युमेंट मध्ये ड्रॉप केलेलं आहे. ओके, नोटिस द चेंज. x2 मायनस x0 म्हणजे x2 आपला डेटा कसा आहे? x0, x1 आणि x2 असा डेटा आहे. मात्र डिनॉमिनेटरला इथं काय आहे? x2 मायनस x0 म्हणजे x1 हे आर्ग्युमेंट इथं ड्रॉप केलेलं आहे. ओके, टेबल जेव्हा आपण तयार करणार आहोत तेव्हा डेफिनेटली आयडिया क्लिअर होईल. पुन्हा एकदा मी सांगतोय. नाउ सिमिलरली वी कॅन डिफाइन द फर्स्ट ऑर्डर डिवाइडेड डिफरन्स. ओके, सिमिलरली वी कॅन डिफाइन the second order divided difference of the arguments x1, x2, x3. सिम्बॉल असेल चौकोनी ब्रॅकेट मध्ये x1, x2, x3 और
f of bracket मध्ये x1, x2, x3 that is defined as the first order divided difference of the arguments x2, x3, x2 minus the first order divided difference of the arguments x2, x1 divided by denominator x3 minus x1. ठीक आहे, ते सिम्बॉलिकल लँग्वेज मध्ये कसं होईल, f of x3, x2, f of x3, x2 हे काय आहे, फर्स्ट ऑर्डर डिवाइडेड डिफरन्स ऑफ द आर्ग्युमेंट्स x3, x2 मायनस f of x2, x1. f of x2, x1 हे काय आहे, फर्स्ट ऑर्डर डिवाइडेड डिफरन्स ऑफ द आर्ग्युमेंट्स x2 and x1 आहे, डिवाइडेड बाय x3 मायनस x1. ओके, लक्षात येतं इथं x3 हे आर्ग्युमेंट x3 मी मार्किंग करतोय पहा, ब्लँक ब्लू इंक ने मी मार्किंग करतोय, x3 मायनस x1 म्हणजे इथे काय केलंय, x2 ड्रॉप केलेला आहे. मग अशी x1 ड्रॉप केला होता डिनॉमिनेटर मध्ये, आता इथे काय ड्रॉप केलाय, x2 ड्रॉप केलेला आहे, दॅट इज डिवाइडेड बाय x3 मायनस x1 अँड सो ऑन. तसंच आपण सेकंड ऑर्डर डिवाइडेड डिफरन्स ऑफ द आर्ग्युमेंट्स x2, x3, x4 डिफाइन करू शकतो. तसंच आपण सेकंड ऑर्डर डिवाइडेड डिफरन्स ऑफ द आर्ग्युमेंट x3, x4, x5 सुद्धा डिफाइन करू शकतो अँड सो ऑन. गेटिंग दिस, अशाच पद्धतीने आपण पुढचे डिवाइडेड डिफरन्स सेकंड ऑर्डर डिवाइडेड डिफरन्स डिफाइन करू शकतो. ओके, गेटिंग दिस, दॅट इज द थेरॉटिकल डेफिनेशन ऑफ द फर्स्ट ऑर्डर डिवाइडेड डिफरन्स अँड द सेकंड ऑर्डर डिवाइडेड डिफरन्स. ओके, गेटिंग दिस. नाउ हे झाले थेरॉटिकल डेफिनेशन. मात्र प्रॅक्टिकली जेव्हा आपण एक्झाम्पल सोडवणार आहोत, म्हणजे प्रॅक्टिकली जेव्हा आपण डिवाइडेड डिफरन्स टेबल तयार करणार आहोत, तेव्हा या डेफिनेशनचा आधार न घेता एक टॅक्टफुल आपण टेबल डिफाइन करणार आहोत, तयार करणार आहोत, प्रिपेअर करणार आहोत. कसं तयार करायचं ते बघूयात. ओके, नाउ नेक्स्ट पॉइंट, दॅट इज डिवाइडेड डिफरन्स टेबल. डिवाइडेड डिफरन्स टेबल. ओके, दिस आर्टिकल इज इम्पॉर्टंट. डिवाइडेड डिफरन्स ऍक्च्युअल आपल्याला तयार करायचा आहे. कसा तयार करायचा तो बघूयात. जसं आपण फॉरवर्ड डिफरन्स टेबल तयार केला, जसं आपण बॅकवर्ड डिफरन्स टेबल तयार केला, तसंच आता आपल्याला डिवाइडेड डिफरन्स टेबल तयार करायचा आहे. ओके, फॉरवर्ड डिफरन्स टेबल आणि बॅकवर्ड डिफरन्स टेबलचे आपण सेपरेट लेक्चर्स अपलोड केलेले आहेत, त्या प्लेलिस्ट मध्ये आहेत. ते पुन्हा एकदा तुम्ही पाहू शकता, की जेणेकरून तुमचं नॉलेज पुन्हा ब्रशअप होईल, पुन्हा रिकॉल होईल. त्याच्यानंतर डिवाइडेड डिफरन्स टेबल कसं तयार करायचं हे पण तुम्हाला कंपॅरेटिव्ह स्टडी केल्यानंतर समजेल. कंपॅरेटिव्ह स्टडी करणे हे अतिशय स्टडी करण्याची चांगली मेथड आहे, की जेणेकरून आपल्याला नक्की चेंजेस काय आहेत ते समजतात. तेवढे फक्त चेंजेस जर आपण नोटीस केले, तेवढे जर चेंजेस आपण लक्षात ठेवले, तर डेफिनेटली प्रत्येक आर्टिकल आपलं व्यवस्थितपणे लक्षात राहील. ओके, नाउ डिवाइडेड डिफरन्स टेबल. डिवाइडेड डिफरन्स टेबल कसं तयार करायचं बघूयात. वी कॅन प्रिपेअर डिवाइडेड डिफरन्स टेबल फॉर द गिवन डेटा ॲज अ फॉलोज. एक डेटा आपल्याला दिलेला आहे, तो डेटा मे बी इक्वली स्पेस्ड असेल किंवा मे बी नॉट इक्वली स्पेस्ड असेल, कसलाही चालेल. ओके, तर त्या डेटासाठी आपल्याला जर डिवाइडेड डिफरन्स टेबल तयार करायचा असेल, तर तो कसा तयार करायचा बघूयात. ॲज युजल नेहमीप्रमाणे पहिला कॉलम असेल तो आर्ग्युमेंटचा म्हणजे एक्सचा, आणि दुसरा कॉलम असेल तो करस्पॉन्डिंग एंट्रीजचा म्हणजेच एफ ऑफ एक्सचा. ठीक आहे, पुढे आर्ग्युमेंट्स लिहून घेऊयात. समजा आर्ग्युमेंट्स आपल्याला दिलेले आहेत x0, x1, x2, x3 अँड सो ऑन. पहिला आर्ग्युमेंट दिलेला आहे x0, त्याच्या करस्पॉन्डिंग एंट्री दिली आहे एफ ऑफ x0. एक ओळ आपण ब्लँक सोडणार आहे, एक स्पेस आपण ब्लँक सोडणार आहे. कशासाठी, फॉरवर्ड डिफरन्स मध्ये पण आपण बघितलं, बॅकवर्ड डिफरन्स मध्ये पण आपण बघितलेलं आहे. दोन्हीचा जो डिवाइडेड डिफरन्स आहे तो आपण दोन्हीच्या मध्ये लिहिणार. तिकडे आपण दोघांचा फॉरवर्ड डिफरन्स दोघांच्या मध्ये लिहित होतो, दोघांचा बॅकवर्ड डिफरन्स आपण दोघांच्या मध्ये लिहित होतो. तसेच इथे आपण दोघांचा डिवाइडेड डिफरन्स या दोघांचा मध्ये लिहायचा आहे. त्यासाठी एक एक ओळ आपण दोन आर्ग्युमेंट्स मध्ये मोकळी रिकामी ठेवणार आहोत. ठीक आहे, पुढचा आर्ग्युमेंट असेल x1, करस्पॉन्डिंग एंट्री दॅट इज एफ ऑफ x1, एक ओळ ब्लँक सोडा. पुढचा आर्ग्युमेंट असेल x2, करस्पॉन्डिंग एंट्री एफ ऑफ x2, एक ओळ ब्लँक सोडा. सिमिलरली नेक्स्ट वन, पुढचा आर्ग्युमेंट असेल x3, त्याच्या करस्पॉन्डिंग एंट्रीज गिवन टू यू दॅट इज एफ ऑफ x3. असे किती आर्ग्युमेंट असू शकतात. आपण एक्झाम्पलसाठी बेसिक एक्झाम्पलसाठी आपण एक फक्त 4 आर्ग्युमेंट्स घेतलेले आहेत. ओके, नाव पहिला कॉलम असेल आर्ग्युमेंटचा ॲज युजल, दुसरा कॉलम असेल करस्पॉन्डिंग एंट्रीचा, तिसरा कॉलम असेल फर्स्ट ऑर्डर डिवाइडेड डिफरन्स दॅट इज अ डेल्टा. हा डेल्टा वेगळा आहे, असा नुसता म्हणला तर आपण फॉरवर्ड डिफरन्स ऑपरेटर होऊ शकतो. आपल्याला डिवाइडेड डिफरन्स ऑपरेटर दाखवायचा आहे. डिवाइडेड डिफरन्स ऑपरेटर दाखवण्यासाठी आपण हा सिम्बॉल वापरू शकतो, म्हणजेच डेल्टा काढायसाठी मध्ये रेश दॅट इज अ डिवाइडेड डिफरन्स ऑफ दी
एंट्री एफ ऑफ एक्स. काय बघूयात. ओके, डिवाइडेड डिफरन्स ऑफ एफ ऑफ एक्स इज इक्वल टू, बाय डेफिनेशन सिम्बॉल त्याचं तयार होईल. फर्स्ट ऑर्डर डिवाइडेड डिफरन्स ऑफ एक्स नॉट कॉमा एक्स वन म्हणजे राऊंड चौकोनी ब्रॅकेट मध्ये एक्स नॉट कॉमा एक्स वन ऑल दोन्ही सिम्बॉल माहित असू द्यात, कारण दोन्हीही किंवा तिन्ही सिम्बॉल माहित असू द्यात, कारण वेगवेगळ्या ऑथर्सने वेगवेगळ्या बुक्समध्ये वेगवेगळे सिम्बॉल्स यूज केलेले आहेत. तिन्ही सिम्बॉल आपल्याला माहित असणं गरजेचं आहे, म्हणून मी तिन्ही सिम्बॉल इथं रिकॉल करतोय. ठीक आहे, चौकोनी ब्रॅकेट मध्ये एक्स नॉट कॉमा एक्स वन ऑर एफ ऑफ एक्स नॉट कॉमा एक्स वन दॅट इज इक्वल टू, बाय डेफिनेशन काय असेल, पुढचा आर्ग्युमेंट पुढची एंट्री दॅट इज एफ ऑफ एक्स वन मायनस एफ ऑफ एक्स नॉट डिवाइडेड बाय आर्ग्युमेंटची वजाबाकी दॅट इज एक्स वन मायनस एक्स नॉट. ओके, व्हॉट इज डेफिनेशन, एफ ऑफ एक्स वन मायनस एफ ऑफ एक्स नॉट डिवाइडेड बाय एक्स वन मायनस एक्स नॉट. गेटिंग दिस. ओके, सिमिलरली the first order divided difference of the arguments x1 x2 म्हणजे चौकोनी ब्रॅकेट मध्ये x1 x2 or symbol f of x1 x2 is equal to काय असेल, yes, f of x2 minus f of x1 divided by x2 minus x1. ठीक आहे, इथे दिसते पहा, f of x2 minus f of x1 divided by x2 minus x1. That is the first order divided difference of the arguments x1 x2. Similarly, पुढचा divided difference आपण दोघांच्या मध्ये लिहूयात. काय असेल, yes, the first order divided difference theoretical definition पण आपण पाहिलेली आहे. The first order divided difference of the arguments x2 x3 or f of x2 x3 is equal to काय असेल, एंट्रीची वजाबाकी डिवाइडेड बाय आर्ग्युमेंटची वजाबाकी दॅट इज एफ ऑफ x3 मायनस एफ ऑफ x2 डिवाइडेड बाय करस्पॉन्डिंग आर्ग्युमेंट दॅट इज x3 मायनस x2. ठीक आहे, एफ ऑफ x3 मायनस एफ ऑफ x2 म्हणजेच एंट्रीची सबस्ट्रॅक्शन डिवाइड बाय x3 मायनस x2. गेटिंग दिस. आता इथं सबस्ट्रॅक्शन आहे, सबस्ट्रॅक्शन असल्यामुळे क्रम महत्वाचा आहे, कशातून काय वजा करतो दॅट इज इम्पॉर्टंट. एफ ऑफ x3 मायनस एफ ऑफ x2 डिवाइडेड बाय x3 मायनस x2 असा क्रम ठेवा, किंवा अंशातला आणि छेदातला न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोन्ही मधला क्रम बदलला तरी चालतोय. म्हणजेच काय, एफ ऑफ x2 मायनस एफ ऑफ x3 डिवाइड बाय x2 मायनस x3 असं केलं तरी चालेल. मात्र जे तुम्ही करताय ते थ्रूआउट द टेबल तसंच मेंटेन करा. एका डिफरन्सला क्रम बदलायचा, दुसऱ्या डिफरन्सला क्रम बदलायचा असं करू नका. ठीक आहे, जे काही पहिल्यांदा करताय तेच शेवटपर्यंत मेंटेन करा. म्हणजेच पुढची एंट्री मायनस पाठीमागची एंट्री डिवाइडेड बाय त्यांच्या करस्पॉन्डिंग आर्ग्युमेंटची वजाबाकी. गेटिंग दिस. दॅट इज दी फर्स्ट ऑर्डर डिवाइडेड डिफरन्स. अशा पद्धतीने आपण फर्स्ट ऑर्डर डिवाइडेड डिफरन्सचा कॉलम कंप्लीट करू शकतो. ओके, नो डाऊट. आता इथं आपण बघतोय हे सगळे एक्स नॉट एक्स वन एफ ऑफ एक्स नॉट एफ ऑफ एक्स वन हे सगळे सिम्बॉल्स आहेत. ओके, आता ऍक्च्युअल जेव्हा आपण टेबल तयार करणार आहोत तेव्हा हे सगळे काय असणार आहेत, आकडे असणार आहेत, संख्या असणार आहेत, आणि संख्यांच्या वजाबाकी करणं कधीही सोपं आहे. इथे सिम्बॉल्स असल्यामुळे थोडंसं ते लेंथी वाटतंय, पण ऍक्च्युअल जेव्हा आपण एक्झाम्पल सोडवणार आहोत तेव्हा ते सिम्बॉल्स नसून त्या न्यूमरिकल व्हॅल्यूज असतील, आणि न्यूमरिकल व्हॅल्यूज मध्ये आपल्याला कॅल्क्युलेशन्स करणं डेफिनेटली सोपं जाईल. कसं तयार करायचं आपण ते एक्झाम्पलच्या वेळेस बघूयात. ओके, अशा पद्धतीने आपण फर्स्ट ऑर्डर डिवाइडेड डिफरन्सचा कॉलम कंप्लीट केला. नाऊ त्याच्यानंतर सेकंड ऑर्डर डिवाइडेड डिफरन्स असेल, दॅट इज अ सेकंड ऑर्डर डिवाइडेड डिफरन्स सिम्बॉल दिस वन, सेकंड ऑर्डर डिवाइडेड डिफरन्स ऑफ एफ ऑफ एक्स. काय असेल, सिंपल थिंग, फर्स्ट ऑर्डर डिवाइडेड डिफरन्सचा डिफरन्स म्हणजेच सेकंड ऑर्डर डिवाइडेड डिफरन्स. ओके, आता आपण फर्स्ट ऑर्डर डिवाइडेड डिफरन्सचा कॉलम कंप्लीट केलेला आहे, त्यांचा डिफरन्स घ्यायचा, त्यांचा डिवाइडेड डिफरन्स घ्यायचा, म्हणजेच आपल्याला सेकंड ऑर्डर डिवाइडेड डिफरन्स मिळेल. ओके, काय असेल, येस, the second order divided difference of the arguments x0, x1, x2 म्हणजेच चौकोनी ब्रॅकेट मध्ये x0, x1, x2 or f of x0, x1, x2 is equal to काय असेल, yes, फर्स्ट ऑर्डर डिवाइडेड डिफरन्स ची सबस्ट्रॅक्शन डिवाइडेड बाय त्यांच्या करस्पॉन्डिंग आर्ग्युमेंट्स. म्हणजेच काय, फर्स्ट ऑर्डर डिवाइडेड डिफरन्स ऑफ द आर्ग्युमेंट्स x1, x2 म्हणजेच f of x1, x2 मायनस फर्स्ट ऑर्डर डिवाइडेड डिफरन्स ऑफ द आर्ग्युमेंट्स x0, x1 म्हणजेच f of x0, x1 डिवाइडेड बाय x2 मायनस x0. दिस डिवाइडेड बाय x2 मायनस x0 असेल. ठीक आहे, म्हणजेच इथे पहा, मी थोड्या वेगळ्या कलरने शेड करून दाखवतो पहा. येस, हा डिवाइडेड डिफरन्स म्हणजे फर्स्ट ऑर्डर डिवाइडेड डिफरन्स ऑफ x1, x2 म्हणजे दिस वन
मायनस ग्रीन पेनने मी शेड करतोय पहा मायनस दिस वन डिवाइड बाय दिस x2 मायनस x0 म्हणजे काय व्हॉट इज युअर चेंज व्हॉट इज दी चेंज टू बी फोकस्ड चेंज टू बी नोटिस्ड इज व्हॉट सेकंड ऑर्डर डिवाइडेड डिफरन्स जेव्हा आपण कॅल्क्युलेट करतोय तेव्हा फर्स्ट ऑर्डर डिवाइडेड डिफरन्सची वजाबाकी आपण न्यूमरेटरला घेतोय नो डाऊट म्हणजे दिस वन हा फर्स्ट ऑर्डर डिवाइडेड डिफरन्स मायनस हा फर्स्ट ऑर्डर डिवाइडेड डिफरन्स हे आपण न्यूमरेटरला लिहिलं डिवाइड बाय डिनॉमिनेटर मध्ये काय पहा x2 मायनस x0 आहे म्हणजे काय x2 हे आर्ग्युमेंट मायनस पहिला आर्ग्युमेंट म्हणजे इथं x1 हे आर्ग्युमेंट ड्रॉप केलेलं आहे ठीक आहे म्हणजे एक एक आर्ग्युमेंट आपण ड्रॉप करतोय x2 मायनस x0 गेटिंग दिस दॅट इज द सेकंड ऑर्डर डिवाइडेड डिफरन्स सिमिलरली पुढची एंट्री बघा बघ yes सेकंड ऑर्डर डिवाइडेड डिफरन्स ऑफ द आर्ग्युमेंट्स x1, x2, x3 म्हणजेच चौकोनी ब्रॅकेट मध्ये x1, x2, x3 और symbol f of x1, x2, x3 is equal to the first order divided difference of the arguments x2, x3 minus the first order divided difference of the argument x1, x2 म्हणजेच f of x2, x3 minus f of x1, x2 divided by x3 minus x1 divided by x3 minus x1 ठीक आहे म्हणजेच पुन्हा एकदा मी ग्रीन पेनने दाखवतो पहा इथे तुमच्याकडे फर्स्ट ऑर्डर डिवाइडेड डिफरन्स आहे म्हणजे दिस फर्स्ट ऑर्डर डिवाइडेड डिफरन्स म्हणजे डिवाइडेड डिफरन्स ऑफ x2, x3 मायनस हा तुमच्याकडे डिवाइडेड डिफरन्स आहे मायनस फर्स्ट ऑर्डर डिवाइडेड डिफरन्स ऑफ x1, x2 म्हणजेच न्यूमरेटरला फर्स्ट ऑर्डर डिवाइडेड डिफरन्सची सबट्रॅक्शन असेल डिवाइडेड बाय डिनॉमिनेटरला काय असेल आर्ग्युमेंटची वजाबाकी म्हणजेच काय x3 येस म्हणजेच x3 मायनस x1 ठीक आहे आता इथे x2 ड्रॉप केला पहा ओके मगाशी काय होतं x2 मायनस x0 होतं आता काय केलं इथून x0 करून आपण खाली शिफ्ट झालो म्हणजे इथं आलं x1 त्याच्यानंतर x1 एक आर्ग्युमेंट ड्रॉप केलं म्हणजे x2 ड्रॉप केलं म्हणजेच काय असेल x3 मायनस x1 म्हणजेच जेव्हा तुम्ही सेकंड ऑर्डर डिवाइडेड डिफरन्सचा कॉलम तयार करत असता तेव्हा डिनॉमिनेटरला एक एक आर्ग्युमेंट ड्रॉप करून वजाबाकी आहे ठीक आहे म्हणजे पहिल्या सेकंड ऑर्डर डिवाइडेड डिफरन्सला x2 मायनस x0 हा डिवाइडेड डिफरन्स हा डिनॉमिनेटर आहे त्याच्यानंतर खालच्या डिवाइडेड डिफरन्सला काय आहे x3 मायनस x1 म्हणजे इथे x1 ड्रॉप केलाय आणि इथे x2 ड्रॉप केलेला आहे गेटिंग दिस दॅट इज द सेकंड ऑर्डर डिवाइडेड डिफरन्स ऑफ द फंक्शन f of x ओके सिमिलरली नाउ येस तशाच पद्धतीने आता सेकंड ऑर्डर डिवाइडेड डिफरन्सची सबट्रॅक्शन घेऊयात म्हणजेच आपल्याला थर्ड ऑर्डर डिवाइडेड डिफरन्स मिळेल सिम्बॉल असेल दिस वन डिवाइडेड डिफरन्सचा सिम्बॉल म्हणजे असा डेल्टा काढून मध्ये लाईन ओके थर्ड ऑर्डर डिवाइडेड डिफरन्स ऑफ f of x ओके थर्ड ऑर्डर डिवाइडेड डिफरन्स व्हॉट इज डेफिनेशन येस सेकंड ऑर्डर डिवाइडेड डिफरन्सची वजाबाकी घ्या म्हणजेच आपल्याला थर्ड ऑर्डर डिवाइडेड डिफरन्स मिळेल म्हणजेच काय असेल येस थर्ड ऑर्डर डिवाइडेड डिफरन्स व्हॉट इज द सिम्बॉल चौकोनी ब्रॅकेट मध्ये x0, x1, x2, x3 और f of x0, x1, x2, x3 वाचणार कसं थर्ड ऑर्डर डिवाइडेड डिफरन्स ऑफ द आर्ग्युमेंट्स x0, x1, x2 and x3 is given by that is equal to yes second order divided difference achieve subtraction that is second order divided difference of the arguments x1, x2, x3 minus second order divided difference of the arguments x0, x1, x2 divided by x3 minus x0 म्हणजेच आपल्याकडे सेकंड ऑर्डर डिवाइडेड डिफरन्स आहे पहा सेकंड ऑर्डर डिवाइडेड डिफरन्सचा कॉलम आहे द सेकंड ऑर्डर डिवाइडेड डिफरन्स मध्ये दिस वन हा सेकंड ऑर्डर डिवाइडेड डिफरन्स मायनस हा सेकंड ऑर्डर डिवाइडेड डिफरन्स या दोघांची वजाबाकी डिवाइडेड बाय व्हॉट इज द डिनॉमिनेटर x3 मायनस x0 म्हणजेच काय पहा x3 आर्ग्युमेंट कुठे आहे येस मी थोडंसं स्क्रोल करतो खाली येस इथे आहे x3 पहा ओके हियर इज x3 मायनस x0 म्हणजेच व्हॉट इज द चेंज टू बी नोटिस्ड चेंज काय जेव्हा आपण थर्ड ऑर्डर डिवाइडेड डिफरन्सचा कॉलम तयार करतोय तेव्हा काय होत आहे दोन आर्ग्युमेंट आपण ड्रॉप करतोय गेटिंग दिस म्हणजे x3
मायनस एक्स नॉट. जेव्हा आपण सेकंड ऑर्डर डिवाइडेड डिफरन्सचा कॉलम तयार करतोय तेव्हा आपण अल्टरनेट आर्ग्युमेंट म्हणजेच एक एक आर्ग्युमेंट आपण ड्रॉप करतोय. जेव्हा आपण थर्ड ऑर्डर डिवाइडेड डिफरन्सचा कॉलम तयार करतोय तेव्हा आपण दोन दोन आर्ग्युमेंट्स ड्रॉप करत आहोत. ओके, तसंच जेव्हा आपण फोर्थ ऑर्डर डिवाइडेड डिफरन्सचा कॉलम तयार करणार आहोत तेव्हा किती आर्ग्युमेंट्स ड्रॉप करावे लागतील? डेफिनेटली 3 आर्ग्युमेंट्स आपल्याला ड्रॉप करावे लागतील. म्हणजे प्रत्येक वेळेस आपण 3 आर्ग्युमेंट्स ड्रॉप करून आपण सबट्रॅक्शन घेणार आहोत. ठीक आहे, दॅट इज दी थर्ड ऑर्डर डिवाइडेड डिफरन्स. म्हणजेच काय बघा बरं, लेट अस सी वन्स अगेन. थर्ड ऑर्डर डिवाइडेड डिफरन्स तयार करत असताना काय, सेकंड ऑर्डर डिवाइडेड डिफरन्सची वजाबाकी. हे सोपं आहे पहा. म्हणजे हा कॉलम सेकंड ऑर्डर डिवाइडेड डिफरन्सचा कॉलम आपल्याकडे आहे, डझंट मॅटर, हा कॉलम आहे, यांची वजाबाकी आपल्याला घेता येईल. पण डिनॉमिनेटर मध्ये आर्ग्युमेंटची वजाबाकी आहे, विसरू नका. कारण आतापर्यंत आपण फॉरवर्ड डिफरन्स टेबल किंवा बॅकवर्ड डिफरन्स टेबल तयार केलेला आहे. त्याच्यामध्ये आपण फक्त काय बघतोय, तर फक्त आणि फक्त एंट्रीजची वजाबाकी घेतोय. तिथं कुठेही आपले आर्ग्युमेंट्स कॅल्क्युलेशन मध्ये भाग घेत नाहीत. मात्र ह्या डिवाइडेड डिफरन्स मध्ये आपल्या एंट्री सुद्धा भाग घेतात आणि आर्ग्युमेंट सुद्धा भाग घेतात. म्हणजे डिनॉमिनेटर व्यवस्थित लक्षात घ्या. डिनॉमिनेटरला काय आहेत आपले आर्ग्युमेंटची वजाबाकी आहे. ठीक आहे, म्हणजे x3 मायनस एक्स नॉट. म्हणजेच जेव्हा आपण फर्स्ट ऑर्डर डिवाइडेड डिफरन्सचा कॉलम तयार करतोय पहा, येस, जेव्हा आपण फर्स्ट ऑर्डर डिवाइडेड डिफरन्सचा कॉलम एक्झिक्यूट करतोय तेव्हा लगेच फक्त डिनॉमिनेटर फोकस करूयात. x1 मायनस एक्स नॉट हा डिनॉमिनेटर आहे, x2 मायनस एक्स नॉट हा डिनॉमिनेटर आहे. सिमिलरली x3 मायनस x2 हा डिनॉमिनेटर आहे. म्हणजे काय, एक सुद्धा आर्ग्युमेंट्स आपण ड्रॉप करत नाहीये. जेव्हा आपण सेकंड ऑर्डर डिवाइडेड डिफरन्सचा कॉलम तयार करतोय तेव्हा काय पहा, एक एक आर्ग्युमेंट आपण ड्रॉप करतोय. म्हणजेच डिनॉमिनेटरला आहे x2 मायनस एक्स नॉट, पुढच्या व्हॅल्यू मध्ये आहे x3 मायनस x1. म्हणजेच पहिल्यांदा आपण x1 ड्रॉप केलाय आणि दुसऱ्यांदा आपण x2 ड्रॉप केलाय. ठीक आहे, म्हणजे पहिल्याचा डिनॉमिनेटर x2 मायनस एक्स नॉट आहे, दुसरा डिनॉमिनेटर x3 मायनस x1 आहे. आणि जेव्हा आपण थर्ड ऑर्डर डिवाइडेड डिफरन्स काढतोय तेव्हा सेकंड ऑर्डर डिवाइडेड डिफरन्सची वजाबाकी न्यूमरेटरला आहेच आहे. फोकस ऑन डिनॉमिनेटर. डिनॉमिनेटर काय आहे, येस, व्हॉट इज डिनॉमिनेटर, x3 मायनस एक्स नॉट हा डिनॉमिनेटर आहे. x3 मायनस एक्स नॉट हा डिनॉमिनेटर आहे. म्हणजे काय, आपण इथं 2 आर्ग्युमेंट्स ड्रॉप केलेत. म्हणजेच ओके, इथं x3 आहे, x3 मायनस एक्स नॉट केले, म्हणजे आपण इथे 2 आर्ग्युमेंट्स ड्रॉप केलेले आहेत. जेव्हा आपण पुढच्या ऑर्डरचा म्हणजेच थर्ड ऑर्डरचा डिवाइडेड डिफरन्स काढणार आहोत, फोर्थ ऑर्डरचा सॉरी, तेव्हा आता आपण काय करणार आहोत, 3 आर्ग्युमेंट्स ड्रॉप करणार आहोत. म्हणजेच काय असेल, x4 मायनस एक्स नॉट असेल. ठीक आहे, गेटिंग दिस. डिनॉमिनेटर व्यवस्थित फोकस करा. डिनॉमिनेटर व्यवस्थित फोकस केल्यानंतर डेफिनेटली काही अडचण येणार नाहीये. हे आपण थेरॉटिकल हाऊ टू प्रिपेअर दी डिवाइडेड डिफरन्स टेबल हे आपण थेरॉटिकल पाहिलेलं आहे. नो डाऊट ह्याच्यामध्ये सगळे सिम्बॉल्स आहेत आणि सिम्बॉल्स असल्यामुळे कोणत्या व्हॅल्यूतून काय वजा करायचं, डिनॉमिनेटरला काय वजा करायचं, हे थोडंसं अंडरस्टँडिंग व्हायला प्रॉब्लेम येऊ शकतो, कारण हे सिम्बॉल्स आहेत. आता जेव्हा आपण ऍक्च्युअल एक्झाम्पल सोडवणार आहोत, जेव्हा आपण ऍक्च्युअल डिवाइडेड डिफरन्स टेबल तयार करणार आहोत तेव्हा या सिम्बॉल्सच्या ऐवजी, या थेरॉटिकल नोटेशनच्या ऐवजी फक्त काय असतील, न्यूमरिकल व्हॅल्यूज असतील. म्हणजे फक्त संख्या असतील आणि संख्यांची वजाबाकी करणं कधीही सिम्बॉल पेक्षा सोपं जाईल. ओके, मात्र तो संख्या असणारा टेबल तयार करण्यासाठी म्हणजे एक्झाम्पल सोडवण्यासाठी थेरॉटिकल नॉलेज असणं गरजेचं आहे. कशाचा सिम्बॉल काय आहे हे माहित असणं गरजेचं आहे. त्यासाठी हा थेरॉटिकल डिवाइडेड डिफरन्स टेबल कसा तयार केलेला आहे, त्याचे सिम्बॉल्स, त्याची प्रोसिजर व्यवस्थित अंडरस्टँड करून घ्या. एकदा काही प्रोसिजर व्यवस्थित अंडरस्टँड झाली तर फक्त जेव्हा आपण ऍक्च्युअल एक्झाम्पल सोडवणार आहोत तेव्हा या सगळ्या सिम्बॉलच्या ऐवजी फक्त आणि फक्त न्यूमरिकल व्हॅल्यूज असतील, फक्त आणि फक्त संख्या असतील आणि संख्यांच्या वजाबाकी करणं कधीही सोपं असेल. ओके, म्हणजेच इथे आपण थेरॉटिकल हाऊ टू प्रिपेअर डिवाइडेड डिफरन्स टेबल बघतोय. जेव्हा आपण ऍक्च्युअल एक्झाम्पल सोडवणार आहोत तेव्हा फक्त आपल्याला संख्यांची आकडेमोड करायची आहे. आणि दिस ओके, होप सो यू अंडरस्टँड दी प्रोसिजर टू प्रिपेअर दी डिवाइडेड डिफरन्स टेबल. एक्झाम्पल झाल्यानंतर आयडिया अजून क्लिअर समजेल. आता फक्त थेरॉटिकल बेस पक्का करा. सिम्बॉल्स कशाचे काय आहे ते व्यवस्थित अंडरस्टँड करून घ्या. ओके, thus in today's lecture we seen the definition of our last difference operator in the topic interpolation, that is we seen definition of divided difference and we seen how to prepare divided difference table. Okay, so let's stop here.